समुद्र मंथन झालेलं आहे. तुम्ही जे कपाळ भांडला होता म्हणा अनेक महिलामध्ये पुरुषमध्ये, त्या भांडऱ्याचं तर महत्व तुम्हाला अजून माहितीच नाही. फक्त आपल्याला जवळ त्या ठिकाणी खंडेरायाचं त्या मंदिर असल्यामुळं काही लोक जातात, दर्शन घेतात, 2 बोटं लावून येतात, समाधान होतात. पण त्या भंडाऱ्याचं महत्व माहिती नाही. काही लोकांना भंडारा दिसला कोणी म्हणजे दानगिराच आहे काय, त्यांना काही ऐकलेलं आहे का? कारण एक लक्षात ठेवा, त्या भंडाऱ्याचं महत्व आज पूर्ण आपल्याला माहिती नाही. आज ह्यात कारण भारत देशात असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, सगळ्यात जास्त अनेक देवाचा अवतार भंडाऱ्याच्या कार्यावर जास्तीत जास्त देवाचा अवतार झालेला एक लक्षात ठेवा. ह्याच्यावर जरा थोडं डोकं लावून बघा. खंडेरायापाशी भंडाराज भेटतो, ज्योतिबापाशी गेलो गुलाल भेटतो, कारण त्याच्यानंतर बिरोदेवापाशी गेलो भंडारा भेटतो. अनेक देवस्थान देव्यापाशी सुद्धा भंडारा भेटतो, देवीपाशी सुद्धा भंडारा भेटतो. पण त्या भंडाऱ्याचं महत्वच अजून कोणी सांगितलं नाही. मामानं सांगितलं, मामाचा ग्रंथ वाचा. मामानं सांगितलेला हा माझा जो भंडारा आहे ते इथून तिथून जन्माला आलेला नाही म्हणतोय. ज्याला समुद्र मंथन झालं की नाही, समुद्र मंथन, त्या समुद्र मंथनातून जन्माला आलेला माझा भंडारा आहे. अरे माझ्या भंडारात एवढी ताकद आहे. आज जो माणूस मरायला लागलेला, आज मरायला लागलेला माणूस, त्याच्या कपाळाला माझं नाव घेऊन जर भंडारा लावलं की नाही, माझं नाव म्हणजे माझं नाही बरं, बाळू मामाचं. कारण मामानं काय झालं, कारण महादेव बाळू मामाचं नाव घेऊन जर त्याच्या कपाळाला जर भांडर लावलं की नाही आणि त्याच्या मुखात जर भांडर टाकला तर तो सुद्धा 4 दिवस जगल्याशिवाय राहणार नाही म्हणून सांगितलेलं आहे. एवढी ताकद माझ्या भंडाऱ्यात आहे म्हणतोय. अरे भंडाऱ्यात नुसता भंडारा नाही म्हणतोय, आणि त्या भंडाऱ्यात एवढी ताकद आहे, ज्या माणसानं विश्वासानं आणि एका भावनेनं आणि निष्ठेनं अरे माझा भंडारा माझं नाव घेऊन खडकावर जरी भंडारा टाकला तर त्या खडकाला सुद्धा पाजर फोडण्याची ताकद माझ्या भंडाऱ्यात आहे म्हणतोय. अरे एवढंच नाही, अरे माझ्या भांड्यात एवढी ताकद आहे, अरे जे काम होत नाही ते काम सुद्धा माझं नाव घेऊन माझा भंडारा फक्त सोबत ठेवा. अरे ते काम सुद्धा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही म्हणतोय. अरे माझ्या भांड्यात एवढी ताकद आहे, अरे जे कुसंतान आहे, ज्याला संतती प्राप्ती होत नाही, अरे त्यांना जर माझं नाव घेऊन कारण भंडारा जर ग्रहण केला, कारण त्याला सुद्धा संतती प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही म्हणतो. एवढी ताकद माझ्या भंडाऱ्यात आहे म्हणतोय. अरे एवढीच ताकद नाही म्हणतो माझ्या भंडाऱ्यात, अरे माझ्या भंडाऱ्यात एवढी ताकद आहे, अरे देव आणि संत सुद्धा माझा भंडारा बघितल्या बरोबर कारण आपली आशा तयार करतात आणि माझा भंडारा अंगावर पडावा ही हेतू तयार करतात, असं मामा प्रत्येक भक्तांना सांगतात. कारण एवढीच ताकद नाही म्हणून सांगितलेलं मामानं माझ्या भंडाऱ्यात. अरे माझ्या भंडाऱ्यात एवढी ताकद आहे, अरे जो माणूस आजारी आहे, जो माणूस रोगी आहे, अरे त्याला सुद्धा माझं नाव घेऊन जर भांडरा पाण्यात टाकून माझ्या नावाची आणि माझ्या फोटोची पूजा अर्चा करून त्याला जर दररोज जर भांडरा पाण्यात टाकून प्यायला दिला, त्याचा आजार सुद्धा मुक्त झाल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकद माझ्या भंडाऱ्यात आहे म्हणतोय. कारण त्यासाठी हा भंडारा म्हणजे सोपा नाही, तसं मामानं सांगितलेलंय. अरे माझा भंडारा इथून तिथून जन्माला आलेला नाही. अरे ज्या समुद्र मंथन झालं त्या समुद्र मंथनातून जन्माला आलेला हा माझा भंडारा म्हणून सांगितलेला आहे. आणि त्या समुद्र मंथन होत असताना त्या समुद्र मंथनाच्या वेळेस त्याच्यातून अमृत निर्मित झालं आणि ते अमृत वाटतेच म्हणजे त्या ठिकाणी एकदा मला लुगडे नसावा लागलेला आहे. पण विचार करा, आपण अनेक ग्रंथ तपासले, अनेक देवाचं चरित्र तपासलंय. त्या ग्रंथामध्ये त्याने आपल्याला मोबाईलच्या माध्यमातून अनेक कार्याच्या माध्यमातून टीव्हीच्या माध्यमातून समुद्र मंथनाच्या वेळेस ज्यास अमृत वाटत कोण्या देवानं मौनीचं स्वरूप घेतलं होतं आणि अमृत वाटण्याचं काम करत होतो हे तुम्ही ठरवा. का मामा काय सांगतोय, अरे अमृत वाटतंय सध्या त्या
ठिकाणी मी एकटा लुगडे नेसलो होतो. पण बाळू मामा कोण असतील? दुसरी खूण मामा दाखवतात. अरे ज्या पृथ्वी तलावर या सृष्टीमध्ये भस्मासूर नावाचा एक दैत्य जन्माला होता आणि आतोनात या सृष्टीमध्ये त्याने भस्माचं कार्य चालू केलं होतं. प्रत्येक माणसाच्या डोक्यात हात ठेवून त्या माणसाला भस्म करण्याचं काम करत होता. त्या ठिकाणी मला एकदा लुगडे नेसावं लागलेलं आहे. कारण भस्मासुराला भस्म करण्यासाठी कोण्या देवानं लुगडे नेसलेलं आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. कारण मामा म्हणजे कोण असते याचा अभ्यास तुम्ही करा. कारण भस्मासुराला भस्म करण्यासाठी एकदा मला लुगडे नेसावं लागलेलं आहे आणि समुद्र मंथनाच्या वेळेस अमृत वाटल्यास एकदा मला लुगडे नेसावं लागलेलं आहे. तो म्हणजे मी म्हणून सांगितलेला आहे. तो म्हणजे मी आहे असा मामा सांगतो. आणि त्या मामाची सेवा, त्या मामाची भक्ती तुम्ही आम्ही करतो हे आपलं भाग्य समजा. कारण त्या मामाच्या दबातला आपण प्रसाद घेतो. ज्या प्रसादासाठी तुम्ही आम्ही आलो का नाही तो प्रसाद म्हणजे मी कन्याचा प्रसाद. त्या कन्याचा प्रसादाचं महत्व काय? मामानं सांगितलेल्या मालिका बघत असतात त्या मालिकेमध्ये सुद्धा सांगितलेलं मामानं अरे ज्याला माझ्या तळातल्या जास्तीत जास्त कन्याचा प्रसाद घेतला अरे तो सुद्धा त्याला सुद्धा मोक्ष पद प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकद माझ्या कन्यात आहे म्हणून सांगितलेलं आहे. ज्या श्री सद्गुरु संत बाळूमामा या जगातून फिरत होते म्हणजे त्यावेळेस मामापाशी अनेक पद्धतीचे अनेक स्वरूपाचे लोक मामाकडे यायचे. एक नवीन लग्न झालेला नवीन जोडप मामाच्या दर्शनासाठी आलेलं होतं आणि त्या दिवशी म्हणजे सकाळचा टाइम होता. स्वयंपाक चालू होता आणि स्वयंपाक चालू असताना स्वयंपाकी आचारी काम करत होता. स्वयंपाक बनवण्याचं काम चालू होतं आणि तो आचारी स्वयंपाक करत असताना त्या जाळाची वाफ लागायची, वरून ऊन लागायचं आणि ह्या दोन्हीच्या गरमीमुळं त्याच्या अंगातून घाम फुटायचा आणि ते घाम पूर्ण त्याच्या अंगाला यायचा. डोक्यामध्ये घाम यायचा, डोक्याचा घाम नाकाच्या शेंड्यावर यायचा आणि नाकाच्या शेंड्यावर आल्याच्या त्याला पळा सारखा सारखा हलवत असल्यामुळं त्या पातेल्यामध्ये बघून तो हलवायचा तो पळा. तो त्या नाकाच्या शेंड्यावर आलेला घाम त्या पातेल्यात पडायचा. हे कोण बघत होतं? याच्यावर लक्ष कोणाचंच नव्हतं. पण जे नवीन लग्न झालेलं जे जोडपं होतं त्यांचं लक्ष त्याच्यावर होतं. पण त्यावेळेस म्हणजे सोमवार होता, त्या दिवशी सोमवारच होता म्हणजे आणि त्या दिवशी योगागुण कारण तो सद्भक्त दादाने स्वयंपाक करत होता आणि त्यावेळेस भगवंतानं आरती केली आणि सगळ्यांना जेवायला सांगितलं. जा रे बाबू प्रसाद तयार झालेला आहे, सगळ्यांना जाऊन प्रसाद घ्या. सगळे गेले प्रसाद घ्यायला पण ते दोघं पती पत्नी काय प्रसाद घ्यायला गेले नाही, ते तिथंच बसून होते. पण बसून असल्यामुळं मामाला आवाज दिला अरे सगळे प्रसाद घ्यायला झालेत, सगळे प्रसाद घ्यायला गेलेत बाबा आणि तूही जा की प्रसाद घ्यायला. असं तो मामाला अरे मामाच्या भक्ताला सांगायला लागले. पण त्या तसा प्रकार असा झाला नाक दाबलो तोंड उघडलो. ती मालकीन आणि मालकाला म्हणते, मालकीन काय म्हणते मालकाला, अहो मला काय प्रसाद भावना झालाय. कशामुळं? ते घाम त्या पातेल्यामध्ये पडल्यामुळं. हे कोण करत होतं? जे स्वतः घेत नाही एकदम काळा ठूस होता. जशा काळ्या जमिनीमधला एक काळा ढेकुळा असतो का नाही तसा तो काळा ठूस होता. आता कसं भावनो शक्य आहे का? तर त्यावेळेस म्हणजे त्या मालकीने सांगितले मालकाला, अहो मला काय आज प्रसाद खावा अशी इच्छा नाही. मग त्यावेळेस म्हणजे खरोखर मालकानं सांगितलं मग करायचं काय? आता मामाला सांगा आज उपवास आहे, आज सोमवार आहे, आज उपवास आहे म्हणून सांगा. तरच खरोखर त्या मालकानं सांगितलं मामाला, मामा आज आम्हाला सोमवार आहे आणि आम्ही तुमच्या दर्शनासाठी आलोय आणि आज आम्हाला प्रसाद नको असं मामाला सांगितलं. तरच मामानं काय केलं माहितीये का? कारण त्याला नाक दाबलं तोंड उघडलं होतं. तर त्यावेळेस म्हणजे मामानं परत नाक दाबलं आणि परत मामानं सांगितलं,
महादेवाचा उपवास आहे की अरे त्या महादेवाला मी सांगतो मामाच्या तळातला प्रसाद घेत असताना ध्यानात ठेवायचं कधी नाही. मामाच्या तळातल्या प्रसादाला मला उपवास आहे, मला तापास आहे कधी म्हणायचं नाही. कारण तो म्हणजे कस काय बाळूमामाच्या दरबारातला प्रसाद घेतल्याच्या कुठलाच देव आणि कुठलीच देवी अजिबात तुमच्यावर कोप करणार नाही. कारण त्या देवीला आणि देवाला